एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 40वा क्ष ज्ञ ॲ अ अम आहा ऋ. तर हा पाठ येथे आपण पाहून घेणार आहोत. तर या पाठात आपण व्यंजन, स्वर आणि स्वरचिन्ह यांची ओळख येथे करून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. चित्रे बघ, ऐक व म्हण. तर आपल्याला चित्रात व्यंजन आणि व्यंजनासंबंधी चित्र दाखवण्यात आलेले आहे. चला तर पाहून घेऊया. चित्रात आपल्याला शिक्षक दाखवण्यात आलेला आहे. शिक्षक हा जो शब्द आहे क्ष या व्यंजनापासून तयार होतो. क्ष पासून रिक्षा सुद्धा येऊ शकेल. क्ष पासून क्षत्रिय सुद्धा येथे येऊ शकेल. तर पुढील चित्रात आपल्याला दाखवण्यात आलेला आहे विज्ञान. विज्ञान हा जो शब्द आहे ज्ञ या व्यंजनापासून तयार झालेला आहे. ज्ञ पासून ज्ञान सुद्धा येऊ शकेल. ज्ञ पासून यज्ञ सुद्धा येथे येऊ शकेल. चला तर कृती देण्यात आलेली आहे. क्ष ज्ञ आवाज ऐक, क्ष ज्ञ अक्षरे पहा, क्ष ज्ञ अक्षरांना गोल कर. तर इथे आपल्याला जिथे जिथे क्ष आणि ज्ञ दिसून येईल त्या अक्षरांना इथे आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. पक्षी दाखवण्यात आलेला आहे. पहा, पक्षी शब्द सुद्धा लिहिण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला पक्षीमध्ये क्ष हा अक्षर दिसून येत आहे. तर श अक्षराला काय करून घेऊया? गोल करून घेऊया. ज्ञानदा एका मुलीचं नाव आहे किंवा मुलाचं सुद्धा नाव येऊ शकेल. तर ज्ञानदा मध्ये आपल्याला ज्ञ हा अक्षर दिसून येत आहे. तर ज्ञ अक्षराला काय करून घेऊया? गोल करून घेऊया. आज्ञामध्ये सुद्धा ज्ञ आलेला आहे. तर ज्ञला काय करून घेऊया? गोल करून घेऊया. रिक्षा दाखवण्यात आलेला आहे. तर रिक्षामध्ये आलेला आहे क्ष. तर क्षला इथे गोल करून घेऊया. पुढे कृती देण्यात आलेली आहे. पहा, गिरव, लिही व म्हण. क्ष आणि ज्ञ हे दोन व्यंजन खाली देण्यात आलेले आहे आणि कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे. तर ते कसं गिरवायचंय, कसं लिहित म्हणायचं आहे ते सांगण्यात आलेलं आहे, जेणेकरून मुलांना या व्यंजन अक्षरांची येथे मुलांना ओळख होईल. पुढे कृती देण्यात आलेली आहे. गिरव, लिही, ऐक व म्हण. सारखा उच्चार असलेले अक्षर रेघेने जोड. तर येथे आपल्याला स्वर दाखवण्यात आलेले आहेत. तर कोणकोणते स्वर आहेत त्यांची ओळख पहिला करून घेऊया. ॲ दाखवण्यात आलेला आहे. तर ॲ ची अनुकृती येथे दाखवण्यात आलेली आहे. कसं गिरवायचं आहे ते सांगण्यात आलेले आहे. म्हणत म्हणत लिहून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला काही शब्द सुद्धा देण्यात आलेले आहे. तर सारखे उच्चार जिथे जिथे होणार आहेत त्या उच्चारांना आपल्याला काय करायचं आहे? रेघेने जोडायचं आहे. चला तर पाहून घेऊया. ॲना, ॲना मध्ये आलेला आहे ॲ. तसंच बॅग, ॲना बॅग. तर इथं ॲ आणि बॅ काय झालेला आहे? रेघेने जोडून घेतलेला आहे. तर कॅरम मध्ये आलेला आहे कॅ. तर कॅला सुद्धा काय करून घेऊया? रेघेने जोडून घेऊया. कॅमेरामध्ये सुद्धा आलेला आहे कॅ. तर याला सुद्धा काय करून घेऊया? रेघेनं जोडून घेऊया. पुढील स्वर देण्यात आलेला आहे अ. अ हा स्वर आहे. तर येथे आपल्याला अनुकृती देण्यात आलेली आहे आणि इथं लिहून घेण्यास सांगितलेलं आहे. तर खाली शब्द देण्यात आलेले आहेत. पहा, ऑगस्ट मध्ये सुद्धा आलेला आहे अ आणि कॉलेजमध्ये क मध्ये आलेला आहे अ. हा स्वर आहे. स्वरांशिवाय शब्द तयार होत नाही. अ आणि क यांचा समान उच्चार आहे. तसेच कॉलर मध्ये सुद्धा आलेला आहे क. तर याला सुद्धा रेघेने जोडून घेऊया. आणि शॉवर मध्ये सुद्धा आलेला आहे श. तर याला सुद्धा रेघेने इथे जोडून घेऊया. पुढे स्वर देण्यात आलेला आहे आम. आम सुद्धा हा स्वर आहे. तर कसं गिरवायचं आहे इथं अनुकृती दाखवण्यात आलेली आहे आणि इथं मुलांकडून गिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलांना या स्वरांची येथे ओळख होईल. तर काही शब्द सुद्धा देण्यात आलेला आहे. पहा, अंतर, अंधार, अंबर, अंश. तर इथे आम जेथे आहेत त्यांना रेघेने इथे आपल्याला काय करायचं आहे? जोडून घ्यायचं आहे. पुढचं आहे विसर्ग स्वर देण्यात आलेला आहे आहा. तर आहा कसं लिहायचं आहे याची अनुकृती येथे दाखवण्यात आलेली आहे. तर त्या प्रकारे मुलांकडून लिहून घ्यायचं आहे आणि काही शब्द सुद्धा देण्यात आलेला आहे. स्वतः, शतः, उषकालः, अंशतः. जिथं आपल्याला विसर्ग दिसतंय त्या विसर्ग शब्द अक्षरांना आपल्याला इथं काय करायचं आहे? रेघेनं जोडून घ्यायचं आहे. पुढील स्वर आहे ऋ. तर ऋ कसं गिरवायचं आहे त्याची अनुकृती येथे देण्यात आलेली आहे. त्या प्रकारे मुलांकडून ही अनुकृती येथे सोडून घ्यायची आहे. तर काही शब्द सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. ऋषी, ऋत्विक, ऋतुजा, ऋचा. तर याच्यामध्ये जेथे जेथे ऋ आहे त्या
रूला आपल्याला काय करायचं आहे, रेघेने जोडून घ्यायचं आहे. तर हे सगळे काय आहे, जोड अक्षर आहेत. हे काय आहेत, सगळे जोड अक्षर आहेत. तर सूचना देण्यात आलेली आहे पहा. परिचित अक्षरांचा अनुस्वाराचे चिन्ह जोडून वाचण्याचा सराव करावा. अनुनासिकेप्रमाणे उच्चार करून दाखवावेत, उच्चार करून घ्यावेत व इयत्तेमध्ये रू, लू या स्वरांची आणि ञ या व्यंजनांची तोंड ओळख करून द्यावी. तसेच मराठी भाषेमध्ये श्र, त्र ही जोडाक्षरे असून त्यांचीही तोंड ओळख येथे मुलांना करून द्यायची आहे. याबाबत वाचनाचा आणि लेखनाचा आग्रह धरू नये. फक्त आपल्याला ओळख करून द्यायचं आहे, वाचन लेखन करून घ्यायचं नाहीये. शब्द शोध पाठी. तर इथे आपल्याला पाटी देण्यात आलेली आहे. पाटीमध्ये आपल्याला एक बॉक्स देण्यात आलेला आहे, एक तक्ता देण्यात आलेला आहे. तर त्या तक्त्यामधून आपल्याला शब्द शोधायचे आहेत आणि बाजूला आपल्याला चित्र देण्यात आलेले आहेत. त्या चित्रांची नावे या पाठीवर शोधायचे आहेत. एक आपल्याला नमुना सोडून दाखवण्यात आलेला आहे पहा. शोध व लिही मगर. मगर दाखवण्यात आलेला आहे. तर मगरला सुद्धा इथे गोल करण्यात आलेला आहे आणि हे सगळे नावे आपल्याला गोल केल्यानंतर ना खाली लिहून घ्यायचे आहेत. तर मगर आपल्याला इथे गोल करून दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे दाखवण्यात आलेला आहे घर. तर घरला इथे आपण गोल करून घेऊया. त्यानंतर इथे दाखवण्यात आलेला आहे रताळे. तर रताळेला सुद्धा इथे आपण काय करून घेऊया, गोल करून घेऊया. पुढचा आहे कॅरम. तर कॅरमला सुद्धा काय करून घेऊया, गोल करून घेऊया. पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे भाकरी. तर भाकरीला इथे गोल करून घेऊया. नेक्स्ट वन आहे टरबूज. तर टरबूजाला सुद्धा इथे आपण गोल करून घेऊया. आणि त्यानंतरचा चित्र आहे पपई. तर पपईला सुद्धा इथे आपण काय करून घेऊया, गोल करून घेऊया. आणि हे सगळे नाव आपल्याला खाली सांगितलेले आहे, तर तिथे लिहून घ्यायचं आहे. सूचना देण्यात आलेली आहे पहा. साधे शब्द तयार करण्यासाठी अक्षरध्वनी जोडून शब्द तयार करून घ्यावे. अशा प्रकारच्या विविध कृतीतून शब्द लेखनाचा सराव करून घ्यावा. विद्यार्थ्यांकडून परिचित शब्दांचे श्रुतलेखन करून घ्यावे. साधे शब्द तयार करून घेण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे. आणि येथे शब्द तयार करत असताना कंपल्सरी अक्षरध्वनीचा वापर करावाच लागतो. स्वर वापरल्याशिवाय शब्द तयार होत नाही. येथे मुलांना समजावून सांगायचं आहे आणि या शब्दलेखनाचा मुलांकडून येथे सराव करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 40वा क्ष, ज्ञ, आ, अ, अम, आहा, रू हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.